आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा थांबा. दादा काय झालं? वास येतोय. खरतुडीचा पोलीसच कुठेतरी आहे. दादा बघा की. ती बघा खरतुडीचा पूल. हा कुठं आहे? दादा ते फुल आहे वय? होय. दादा हेच आहे ना? होय. अक्षरा तुम्हाला आता जास्त वेळ त्रास संत्राव लागणार नाही बघ. मी आता तुमच्यासाठी लवकरच औषध घेऊन येणार आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना हो म्या, जगाची उलटा पालत करीन पर तुम्हाला बरं करीन. थोडा वेळ धीर धरा, म्या लवकरच येतो आहे. हो दादा काय झालं? काय झालं दादा? असल्या जखमा बघायला आता येळ नाही. लवकर औषध तयार झालं पाहिजे. हो दादा काय झालं? दुखतंय का कुठे? काय लागलं का? नाही नाही, आपण जाऊया चला. आपल्याला लवकरात लवकर हे फुल द्वारका मावशीला दिलं पाहिजे. चला चला चला. चला चला. सॉरी ग, तुला त्रास झाला, पण मी आहे ना आता. हा मी आहे, तू काळजी करू नकोस. हा देवी आई, आता किती अंत पाहणार आहेस ग आमचा. जिजूला लवकर औषध मिळू दे आणि हे सगळं लवकर निस्तरू दे आता.
दादा तुम्हाला सांगतो, ही वनस्पती आता इकडे गावानं झालीच. राधानगरीच्या अवतीभोवती लय वस्ती झाली. इकडची लोक ही वनस्पती नेतात आणि औषध तयार करतात. कुठलं बी काय बी आजार असो इकडे यायचं, लगेच बरी होतात. होय दादा, तुमचं भाग लयच भारी आहे बघा. होय ना. मग आता चला, म्हातारीला एवढं फुल दिलं की मी बी मोकळं, तुम्ही बी मोकळे. चला. हे फुल लवकरात लवकर द्वारका मावशीला नेऊन दिलं पाहिजे. म्हणजे ते औषध बनवते आणि मला लवकरात लवकर अक्षरांकडे जाते. दादा दादा अक्षर असते. मावशे, हे मावशे, अगं हे मावशे. अरे काय झालं? थोबाड उचक ना. त्यो पाहुणा आला नाही का अजून इकडं? अरे तो कसं येईल? तुझ्या संगती गेलता ना जंगलात, तुझ्या संगतीच येणार. अरे देवा, काय भानामध्ये झाली का काय मध्येच? काय रे, त्या पाहुण्याला जंगलात सोडून बिडून आलास की काय तू? तेच काय उमग ना. त्याचं काय झालं, ते फुल घेतलं आम्ही आणि असं बोलत बोलत आलो इकडं, आणि मध्येच कुठे इरगळून गेला काय माहित. मला वाटलं इकडेच आला असेल. तो फुल गावल्यापासून त्याला इकडे यायची लय घाई झाली होती. अरे तुझ्या संगती गेलता ना तो. हा जंगल त्याच्यासाठी नवीन आहे, तू त्याला घेऊन यायचं होतस ना बरोबर. एखादं जनावर बिनावर आडवं गेलं तर हुडकाय पाहिजे, त्या पोराला हुडकाय पाहिजे. सगळं नवीन आहे त्याला इकडचं. चल मी जाऊन येते. गई म्हातारी, तू एकटी कुठे हुडकणार? मी बी येतो तुझ्या बरोबर. चल. कुठे गेला असेल काय माहिती, कुठं अडकला असेल बिचारा पोरगा. बरोबर डाव साधला. सूर्यवंशांची संपत्ती आणि सगळी सत्ता आपल्या हातात यायचा मार्ग मोकळा झाला. इथवर आलो ते नुसतं औषधात आडसर आणायचा, ते औषध बनवून द्यायचं नाही म्हणून. पर त्यापेक्षा बी मोठं काम झालंय. नाही तटत नाही आडत, खचाक संपला विषय. अरे तुम्ही दोघं संगाती होता नारा, असं काय? अरे तो तिकडे कसा पसरलाय, तू होता कुठे तो पसरला तेव्हा? त्याला सोडून आला. म्हातारी ए पाहुण्या, अरे पोरा
ए पाहुणे उठ उठ उठ. इकडून असं आलो. ए पोरा अरे उठ रे. ए पोरा पोरा उठ उठ उठ. अरे काय झालं रे बाबा याला? काय झालं बाबा याला? ए पोरा उठ की र. म्हातारे काय किडूक बिडूक चावलं नसेल ना? अरे किडूक बिडूक काय? इचू चावलाय त्याला. इचू इंचू. अरे देवा लय हुशारी. त्याचा इश उतरत नाही म्हणतात. म्हातारे तो ढगात डायरेक्ट. तू तू एक काम कर. तंबाखू काढ आणि मिरीचा पाला कुठं दिसतोय का शोध. चल लवकर. तंबाखू. आता मी तंबाखू खातोय. अगं मी तंबाखू खाण्याच्या मैताला बी जात नाही. आता गावात जावं लागेल. ते राहू दे. ते बघ तिकडून तो पाला सोडून आण. जाय होय. जाय. जा पुढे जा. तोच तो. हा हा काढ चांगली 4-5 पानं घेऊन ये इकडे. हा हा बघ दगड आहे. दगड आहे इकडे बघ. इकडचा दगड घे. दगड घेऊन ये. हा बस तिकडे तुझ्या पायाजवळ. चांगला पाला ठेचून घे त्याचा. घे कर लवकर. लेप बनव पाला ठेचून ठेचून. म्हातारे तुम्ही दोघं मिळून काय बी करा, किती बी प्रयत्न करा, आता ईश त्याच्या अंगात सगळं असं बिनबिनलंय. तो काय वाचत नसते. बच्चे केळ खाल्लास तुमचा. शरू दरवाजा उघड की. शरू इथं उभं राहून राहून माझं पायाचं पेटका मोडलंय. शरू अगं उघड की. दुर्गे अगं काय करते असते तर दरवाजाजवळ? हा काय झालंय? तुमच्या लाडक्या सुनेची लाडकी बहीण आहे ना, तिला जाऊन विचारा ना. का ग तुझ्या तोंडाचं काय भाडं वाढतंय वय? तूच सांग की. त्या शरूनं केव्हापासून दरवाजा बंद करून घेतलाय आणि मला बाहेर काढलाय आणि उघडत पण नाहीये. इथे माझा पाय दुखायला लागलाय. अगं विनाकारण असं का करेल ती? हा शरू शरू दार उघड. शरू काय ग शरू, ही काय पद्धत झाली वय सासूशी वागायची? सूर्यवंशीच्या सुनेला शोभत नाही हे. उर्वशी तिनं दार उघडलंय ना बा आता, मग तुझ्या तोंडाला कुलूप घाल. शरू काय ग काय झालं? आई तुम्ही मंदिरात गेलात आणि यांनी पूर्ण घरभर मिरचीची दुरी करून ठेवली होती.
काय ग दुर्गे, हा हे असं हैवानावानी वागतीयस वय? काय बी बोलू नका. हे जे काय मी केलंय ना ते आपल्या घरासाठीच केलं आहे. आता अक्षराला जो काय आजार झाला आहे त्याचे जंतू सर्व घरभर पसरू नये म्हणूनच मी धुरी दिली. आपल्या घरासाठीच केलं आहे, नाहीतर पूर्ण सत्यानाश झाला असता. मला जे वाटलं ते आम्ही केलं, मग कोणाला काय बी वाटू दे. दुर्गे, उगाच घराचं नाव पुढं करून तुझी पाप दडवू नकोस. हे समज तू अक्षराला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम केलंय, हे न कळण्यात की दूध खुळ नाहीये मी. आणि आता हे केलंयस ना, मग याची शिक्षा बी होणार तुला. अक्षराच्या आजाराची भीती वाटते ना तुला? या घरात राहायचं नाही ना? मग नाहीच राहायचं या घरात. जा, आउट हाऊस मध्ये जाऊन राहा. हीच तुझी शिक्षा आहे. दुर्गे, दुसऱ्याला त्रास होईल असं वागतीयस का ग तू? हा, आणि यो आजार ना तुझ्या मनाला जडलेला आहे. आमच्या घराला नको. निघित ना. ही बातमी उर्वशीला सांगितली पाहिजे. उर्वशी हिचं नाव घेतलं की बरोबर रेंज येते. मेसेज करतो. उर्वशी, सुंदरचा विषय संपला. सुपडा शॉट. शरू, अक्षरा कशी आहे? आई, तिची तब्येत अजिबात बरी नाहीये. त्यात या धुरामुळे तिला खूप त्रास झालाय. आणि तिच्या नागिणीचा विळखा ना तो पूर्ण होत आलाय. काय करायचं आता? मी डॉक्टरला फोन करते. चल आपण जाऊ अक्षराकडे. तिच्यामुळे मला काय काय भोगावं लागतंय. तू राहिली स्वतः नामा निराळी. अगं काही बी वाईट झालेलं नाही. त्याने तसं बी तुला शिक्षा दिली आहे ना ग. चल, कुठं नेतेस मला? नाही नाही नाही, तुम्ही असं दिवसभर प्रयत्न जरी करत राहिला का नाही तरी काही फायदा नाही. एकदा का ह्यो कावळा गाचाकला की मग मलाच पुढे यावं लागते बॉडी घ्यायला. बच्चे अंगाशी पोटातलं समजईश बाहेर पडलं. आता काळजीचं काही कामच नाही बघ. डाव असा कसा उलटला? काळजी मिटली म्हातारी. म्हातारी काय बी बोल, तुझ्या हाताला लय गुण आहे. यमासंग बांधून एखाद्या माणसाचे प्राण आणावं ते तूच. लय मस्का नको लावू. जा हात धर. माझं फुल कुठे गेलं?
फुल. अरे देवा, कसा आहे ना हा? अरे एखादा माणूस सुद्धीवर आला असता तर पहिले विचारलं असतं मला काय झालं होतं. ह्याच काय वेगळंच, फुलं कुठं फुलं कुठं फुलं कुठं. अरे बाबा कसा आहेस तू? हा, तुला तुझी स्वतःची काळजी बिळजी काय हाय की नाही? मावशी, आता माझी काळजी करण्यात काही येळ नाही आहे बघ आपल्याकडं. तू माझ्या संग चल आणि मला ते औषध बनवून दे बघ. हे दादा, अरे आत्ताशी कुठं शुद्धीवर आलायस, लगेच चालायचं नसतं, नाहीतर टणकन पडशील. हे बघा दादा, मला काय बी होणार नाही आणि मला काय बी झालं ना तरी मला माझी फिकीर नाही आहे. आता ना मला ते औषध महत्वाचं ना अक्षरा बरं होणं महत्वाचं आहे बघा. अगे मावशे, अगं चल की लवकर माझ्या संग. आणि ते फुल कुठे गेलं? अरे पोरा, तुझी तळमळ कळतीये बरं मला. ही बघ, तुझी फुलं हितच पडली आहेत. चल घे, आपण जाऊ औषध बनवायला. हा, यशवंता, इतका वेळ ते फुल तेच पडून होतं, जाऊन घ्यायला काय झालं तुला? अकलाचा भागच नाही तुला.